नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, घरबसल्या ई पीक पाहणी केल्यानंतर तुमची ई पीक पाहणी रद्द होणार आहे, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून लवकरच याबद्दलची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। शेतात न जाता शहरात किंवा घरात बसून भ्रमणध्वनीद्वारे ई पीक पाहणी करण्याची सुविधा येत्या खरीपापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। त्यामुळे प्रत्यक्ष शेतात 50 मीटरपर्यंत गेल्याशिवाय पीक पाहणीची नोंद होणार नाही, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। ई पीक पाहणीच्या कामात हा बदल होणार आहे। भ्रमणध्वनीद्वारे कोणत्याही ठिकाणाहून पीक पाहणीची पद्धत कायमची रद्द होणार आहे। यामुळे गावातील गटात आणि गटातील शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय ई पीक पाहणी करता येणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी याची नोंद घ्यावी व घरी बसून पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करू नये। प्रत्यक्ष शेतात 50 मीटरच्या आत गेल्यानंतरच पिकाचे छायाचित्र अपलोड करण्यात येईल। तसेच शेतकरी मित्रांनो, तलाठी स्तरावर ई पीक पाहणीत आता छायाचित्र काढावे लागणार आहे। त्यामुळे ई पीक पाहणीची कामे तलाठ्याऐवजी आता खाजगी सहाय्यक करतील। प्रत्येक गावात एक सहाय्यक मिळेल। सहाय्यकांना तलाठ्याच्या अखत्यारीतील कामे करावी लागतील, त्यांना केवळ मानधन दिले जाईल। असे बदल महसूल विभागामार्फत करण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, चालू रब्बी ई पीक पाहणीची सुविधा शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत करण्यात येईल। तसेच 16 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान फक्त तलाठ्यांना ई पीक पाहणी करता येईल। त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी रब्बी पिकाची पीक पाहणी ही 15 फेब्रुवारीपर्यंत करावी। केंद्र शासनाची चालू रब्बीतील पथदर्शक DCS ई पीक पाहणीची मुदत 15 जानेवारी 2024 रोजी संपली आहे। DCS ई पीक पाहणीची रब्बीची फक्त तलाठ्यांसाठी 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालू राहील। पुढील खरीपासाठी ई पीक पाहणीची सुविधा 15 जुलै 2024 पासून सुरू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या पिकांची ई पीक पाहणी करण्यासाठी आता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये गेल्याशिवाय ई पीक पाहणी करता येणार नाही। भूमी अभिलेख अंतर्गत आयुक्त नि. सुधांशु व ई पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या गटाकडून सध्या या नव्या ई पीक पाहणी पद्धतीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे। केंद्राने आता या राज्यातील स्वतंत्र ई पीक पाहणीची पद्धत बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्यानुसार केंद्राने स्वतःची डिजिटल क्रॉप सर्व्हे पद्धत येत्या खरीपापासून लागू केली आहे। त्यामुळे राज्य शासनाने सध्याची ई पीक पाहणी पद्धत रद्द करण्याची तयारी सुरू केली असून अर्थात जून महिन्यातील खरीप पेरणीनंतर ही पीक पाहणी बंद होऊन केंद्र शासनामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या ॲपमधून खरीप 2024ची ई पीक पाहणी करता येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान राज्यात सध्या रब्बीची ई पीक पाहणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आतापर्यंत हरभऱ्याची 6.40 लाख हेक्टर होईल, तर गहू या पिकाची 1.54 हेक्टर, ज्वारीची 1.30, कांदा 1.14 तर मक्याची 17,000 हेक्टरवरील ई पीक पाहणी पूर्ण करण्यात आली आहे। त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांची पीक पाहणी ही शेतामध्ये जाऊनच शेतकऱ्यांना करावी लागेल व यानंतर असे न केल्यास शेतकरी मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित राहू शकतात।